विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. पाठीमागील तासात आपण गांधी युगाचा अभ्यास केला. महात्मा गांधी यांनी निशस्त्र म्हणजे शस्त्र हातात न घेता निशस्त्रीकरण चळवळीच्या माध्यमातून भारताला स्वातंत्र्य मिळवून कशा पद्धतीने दिले याचा अभ्यास केला. याच्यामध्ये आपण बघितलं अरोल्याट कायदा बघितला, दांडी यात्रा बघितली, असहकार चळवळ आपण बघितली, जालियनवाला बाग हत्याकांड बघितला. आजच्या तासाला आपल्याला एक नवीन प्रकरणाचा अभ्यास करायचा आहे. निर्वाण साहतीकरण ते एकीकरण, निर्वाण साहतीकरण ते एकीकरण. याचा अर्थ असा का वेगवेगळ्या देशांमध्ये युरोपियन राष्ट्रांचं वर्चस्व होतं, यांच्या वसाहती यांचं व्यापारी टाळलं. व्यापाराबरोबरच यांनी राजकीय वर्चस्व निर्माण केलं आणि त्याचं एक उदाहरण म्हणून आपल्याला भारतामध्ये कशा पद्धतीने निर्वासतीकरण झालं आणि त्याच्यावरून एकीकरण कसं झालं आपल्याला बघायचं. निर्वासतीकरण म्हणजे काय? युरोपियन राष्ट्रांच्या ज्या ठिकाणी वसाहती होत्या त्यांचं वर्चस्व होतं, जे हक्क होते ते हक्क काढून ज्या देशामध्ये त्यांच्या वसाहती होत्या अशा लोकांच्या हातात सत्ता दिली. पुन्हा मी सांगतो, युरोपियन राष्ट्रांच्या ज्या वेगवेगळ्या देशामध्ये वसाहती होत्या, वर्चस्व सत्ता होती, ती सत्ता स्थानिक लोकांच्या हातात दिली. त्याला निर्वासतीकरण असे म्हणतात. तर आपल्याला या ठिकाणी भारताचा अभ्यास करायचा आहे. भारताला स्वातंत्र्य मिळालं, परंतु भारतामध्ये कमी जास्त 600 संस्थानं होती, छोटी छोटी संस्थानं होती. या संस्थानावर राज्यकर्त्यांचं राज्य होतं. राज्य होतं पण देश अस्तित्वात नव्हता. राज्य होतं पण देश अस्तित्वात नव्हता. याचा अर्थ भारताला स्वातंत्र्य मिळालं, परंतु एकसंघ अशा भारताची निर्मिती झालेली नव्हती. या संस्थानामध्ये आपल्या भारतामध्ये छोटे छोटे संस्थानिक राज्य करते आणि हे संस्थानिक राज्यकर्ते आपले अधिकार थोडक्यात सत्ता सोडण्यास तयार नव्हते. अशा काळामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वतः पुढाकार घेतला. संस्थानांचं विलिनीकरण करण्याचं जे स्वतंत्र खातं होतं ते खातं सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वतःकडे घेतलं, त्याचं नेतृत्व केलं. या काळामध्ये त्यांना व्ही पी मेनन आणि लॉर्ड माउंटबॅटन यांनी फार मोठं सहकार्य केलं. या ठिकाणी पटेलांची हुशारी आणि राजकारणपटू याचा फार मोठा फायदा झाला. अनेक संस्थानिकांना त्यांनी संघराज्याचं महत्त्व, स्वातंत्र्याचं महत्त्व पटवून दिलं, परंतु काही संस्थानिकांना हे मान्य नव्हतं. याकरता त्यांनी एक सामीलनामा काढला. सामीलनामा म्हणजे तुम्ही भारतामध्ये समाविष्ट, जनतेची इच्छा होती बरं का, जनतेची इच्छा भारतामध्ये सामील होण्याची होती, परंतु राज्यकर्त्यांची इच्छा भारतामध्ये सामील होण्याची नव्हती. हे पटेलांच्याही लक्षात आले होते. परंतु शिक्षणामुळे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, लोकशाही या मूल्यांची ओळख भारतीय जनतेला झाली. आपण किती दिवस स्वातंत्र्यात राहायचं असं भारतीय जनतेला वाटत होतं. आपल्यालाही स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, आपण भारतामध्ये समाविष्ट झालं पाहिजे.
केला असं जनतेला वाटतं. पटेलांनी जो सामीलनामा काढला त्या सामीलनाम्याच्या माध्यमातून या राज्यकर्त्यांना आणि जनतेला विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला. अनेक राज्यकर्त्यांनी आपलं संस्थान भारतामध्ये विलीन करण्यास परवानगी दिली. जनतेला पाठिंबा दिला. असं करीत असताना भारतामध्ये 3 संस्थानं होती. एक काश्मीर होतं, एक जुनागड होतं आणि एक हैदराबाद. काश्मीर, जुनागड आणि हैदराबाद येथील संस्थानिकांनी भारतामध्ये विलीन होण्यास नकार दिला. यांच्या विरोधात सरदार वल्लभभाई पटेल यांनी कणखर भूमिका घेतली, नेतृत्व केलं आणि हे तिन्ही संस्थाने त्यांच्या पुढाकारामध्ये भारतामध्ये विलीन केले. हे सर्व त्यांनी लोकांना विश्वासात घेऊन केलं. सरदार वल्लभभाई जुनागड संस्थान हे गुजरात राज्यामध्ये हे जुनागड संस्थान. या गुजरात राज्यामध्ये जुनागड संस्थानचा जो नवाब होता महम्मद खान. महम्मद खान नवाब होता म्हणजे राजा होता. या राज्यामध्ये 20% जनता मुस्लिम होती आणि 80% जनता हिंदू होती. 20% जनता काय होती? मुस्लिम होती. 80% जनता हिंदू होती. आणि जनतेची इच्छा भारतामध्ये सामील होण्याची होती. परंतु महम्मद खान यांची इच्छा भारतात सामील होण्याची नव्हती. त्याने पाकिस्तानचे बॅरिस्टर जिना यांच्याबरोबर गुप्त करार केला आणि आपलं संस्थान पाकिस्तानमध्ये सामील करण्याचा निर्णय घेतला. हे सर्व करत असताना त्याने जनतेला विश्वासात घेतलं नाही. जनतेच्या विचाराचा त्याने विचार केला नाही. आपली चूक होत आहे याचाही त्याने विचार केला नाही आणि आपलं संस्थान त्याने पाकिस्तानमध्ये सामील करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या ह्या निर्णयाला जुनागड संस्थानमधील लोकांनी विरोध केला. स्वतः सरदार वल्लभभाई पटेल यांनी पुढाकार घेतला. भारत सरकारने याच्यामध्ये लक्ष घातलं. लष्कर कारवाई केली. लष्कर कारवाई केल्यानंतर जुनागड संस्थान भारतामध्ये विलीन करण्यात आली आणि हा नवाब म्हणजे महम्मद खान हा नवाब पाकिस्तानमध्ये पडून गेला. आणि या ठिकाणी श्यामलदास गांधी यांच्या नेतृत्वाखाली जुनागड या ठिकाणी हंगामी सरकारची स्थापना करण्यात आली. थोडक्यात हे जुनागड संस्थान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये विलीन करण्यात आले. हैदराबाद संस्थान भारतामध्ये जेवढे संस्थान होते त्याच्यामध्ये सर्वात मोठं संस्थान हैदराबाद संस्थान. या संस्थानामध्ये मराठवाडा, आंध्र आणि कर्नाटक, मराठवाडा, आंध्र आणि कर्नाटक यांचा समावेश होतो. सगळ्यात मोठं हे संस्थान होतं. या संस्थानाचा नवाब अली खान होता. या संस्थानाचा नवाब कोण होता? अली खान. या अली खानचे पाकिस्तान बरोबर संबंध. अली खानचे पाकिस्तान बरोबर संबंध, भारताबरोबर संबंध नव्हते. म्हणजे थोडक्यात त्याला आपलं संस्थान भारतामध्ये सामील करायचं नव्हतं. तर ते संस्थान पाकिस्तानमध्ये सामील करायचं. परंतु जनतेची ही इच्छा नव्हती. जनतेचा जर विचार जर केला तर 85% जनता हिंदू होती, 10% जनता मुस्लिम होती आणि 5% जनता इतर. अशा प्रकारची जनता होती. 85, 10 आणि 5.
जनतेची इच्छा होती की भारतामध्ये सामील व्हायचे. नवाबाचा सल्लागार होता कासिम रजवी. कासिम रजवी हा नवाबाचा सल्लागार होता. याच्या सल्ल्यानुसारच हैदराबाद संस्थानचा राज्यकारभार चालत होता. याच्या सल्ल्याशिवाय राज्यकारभार चालत नव्हता. आणि हा धर्मनिष्ठ व्यक्ती होती. कोण? कासिम रजवी ही धर्मनिष्ठ व्यक्ती, धर्माला महत्व देणारी व्यक्ती. त्या व्यक्तीने सांगितलं भारतामध्ये आमचं संस्थान सामील होणार नाही, ते पाकिस्तानमध्ये किंवा स्वतंत्र राहील. सरदार वल्लभभाई पटेल यांनी समझोता करण्याचा प्रयत्न केला. अशा काळामध्ये त्याने स्पष्ट शब्दात पटेलांना सांगितलं, तलवारीला तलवार भिडेल, तलवारीला तलवार भिडेल, म्हणजे थोडक्यात युद्ध होईल, आम्ही माघार घेणार नाही, परंतु आमचं संस्थान भारतामध्ये सामील करणार नाही. अशा शब्दात त्याने सरदार वल्लभभाई पटेल यांना सांगितलं. हे सर्व करीत असताना कासिम रजवी याने जनतेवर अत्याचार केले. लोकशाहीला पाठिंबा देणाऱ्या जनतेवर त्याने अत्याचार केले. जनतेची त्याने कत्तल केली. हैदराबाद संस्थानच्या शेजारचे जे 71 खेडे होते, 71 खेडे त्याने उद्ध्वस्त केले. हैदराबाद संस्थानमधून जो व्यापार चालत होता त्या व्यापारावर त्याने बंदी घातली. थोडक्यात निर्यातीवर त्याने बंदी घातली. भारतीय चलन वापरण्यास नकार, भारतीय चलन वापरण्यास नकार दिला आणि भारताची कोट्यवधी रुपयाची नुकसान केली. भारताची कोट्यवधी रुपयाची त्याने नुकसान केली. हे सर्व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या लक्षात आहे. आणि पटेलांनी सांगितलं, आम्ही हे जे संघराज्य निर्माण केलं हे भारतीयांचं रक्त सांडून निर्माण केलेलं संघराज्य आहे. आणि अशा संघराज्यात एखादं छोटंसं राज्य असलं आम्ही मान्य करणार नाही. म्हणजेच हैदराबादचं संस्थान स्वतंत्र राहणं हे सरदार वल्लभभाई पटेल यांना मान्य नव्हतं. सरदार वल्लभभाई पटेल यांनी पुढाकार घेतला. या ठिकाणी लष्कर कारवाई करण्यात आली आणि लष्कर कारवाईवर नेतृत्वाखाली करण्यात आली जे.एन. चौधरी यांच्या नेतृत्वाखाली लष्कर कारवाई करण्यात आली. कारण का? मुंबई आणि मद्रास या भागामध्ये कासिम रजवीने मोठ्या प्रमाणामध्ये धुमाकूळ घातलेला होता. तो ऐकायलाच तयार नव्हता. शेवटी पटेलांनी लष्कर कारवाई केली जे.एन. चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आणि यामधून युद्ध झालं. या युद्धात भारताचा विजय झाला. हैदराबादच्या संस्थानाचा म्हणजे कासिम रजवीचा पराभव झाला आणि शेवटी कासिम रजवी याने शरणागती पत्करली. अशा प्रकारे आज आपण 3 मुद्द्यांचा अभ्यास केला. सरदार वल्लभभाई पटेल यांनी संस्थानांचं एकीकरण कसं केलं, त्यांनी स्वतः पुढाकार कसा घेतला, लोकांना सामीलनाम्याचं महत्त्व कसं समजून सांगितलं. त्यानंतर आपण पाहिलं जुनागड संस्थान. जुनागडमधला राज्यकर्ता पाकिस्तानमध्ये सामील व्हायचं म्हणत होतं, ते संस्थान त्यांनी भारतामध्ये सामील केलं. त्याचप्रमाणे हैदराबादचं जे संस्थान आहे ते सुद्धा संस्थान त्यांनी पुढाकार घेऊन भारतामध्ये सामील केलं. ते 600 संस्थान होते. या 600 संस्थानामध्ये सगळ्यात मोठं हे संस्थान होतं. कोणतं? हैदराबाद संस्थान. या संस्थानामध्ये महाराष्ट्राचा काही भाग, कर्नाटकचा काही भाग आणि आंध्राचा काही भाग आणि याचा सल्लागार होता कासिम रजवी. याने सुद्धा शेवटी माघार. अशा प्रकारे 3 मुद्द्यांचा अभ्यास आपण केला. आजच्या तासाला आज आपण या ठिकाणीच थांबू आणि दिलेल्या नोट्स तुम्ही व्यवस्थित लिहून घेण्याचं काम करायचं. आजच्या तासाला या ठिकाणीच थांबू. धन्यवाद.